तुमची पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये तुमच्या काय मागण्या होत्या प्रमुख? काय मागण्या होत्या? आत्ता जो आहे पुणे शहरामध्ये पाटबंधारे विभागाचा मोठा डावा कालवा जो आहे तो वारजेपासून ते सिंचनभवन म्हणजे एसएनडीटी मार्गे हा जवळजवळ 20 किलोमीटरचा एकूण हा कालवा आहे आणि त्याचा वापर 1993 पासून महानगरपालिका रहदारीसाठी वापरते. म्हणजे थोडक्यात हा जो पूर्ण कॅनॉल आहे त्याच्या साईडचा जो रस्ता आहे सेवापथ म्हणून आपण अनेक वर्ष वापरतो, परंतु प्रत्यक्षामध्ये या इथे विकास आराखड्याप्रमाणे इथे वॉटर बॉडी म्हणजे थोडक्यात हा भविष्यामध्ये कॅनॉल होऊ शकतो किंवा तो वापरायचा नाही अशा उद्देशाने त्याला रिझर्वेशन दिलेलं आहे. एका अर्थाने तो रस्ता नाही असं असताना सुद्धा त्याला रस्ता म्हणून दाखवायचं, अप्रोच रोड दाखवायचा आणि हे जे पाटबंधारे विभाग आहे अशा पद्धतीचे भाडे करार करते कॉर्पोरेशन बरोबर करार असताना आणि त्यानंतर या कॅनॉल रस्त्यावरती आजूबाजूला ज्या बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंग मधले बिल्डर सोसायट्या या पद्धतीने बांधकाम विभागाकडनं भ्रष्टाचार करून या कॅनॉललाच 12 मीटरचा रस्ता दाखवून वाढीव पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतोय. अशा पद्धतीचं एक प्रकरण आता उघड झालंय आणि त्यांनी सगळे त्याचे कागदपत्र आम्ही दाखवले. या पद्धतीचा प्लॅन सँक्शन केल्यानंतर आम्ही आता सरकारला नोटीस दिलेली आहे आणि या अंतर्गत हे जे सगळं आहे पुणेकरांचा जो एका ऑक्सिजन झोन जो आहे हा हिरवाई हा झोन हा त्यांनी नष्ट करू नये. हिरवाईचा मोठा वापर जॉगिंगसाठी वगैरे होतो, सायकल ट्रॅक म्हणून होतो, तर हा वापर पुणेकरांना करता यायला पाहिजे अशी आमची महत्वाची मागणी आहे. तुमची मागणी मान्य नाही झाली तर भविष्यात तुमचं पुढचं पाऊल काय असेल? प्रत्यक्षामध्ये हा आयुक्त बंगला जो आहे त्याच्या समोरच हे प्रकरण आहे, त्यामुळे आम्ही आयुक्तांनाही नोटीस दिलेली आहे. आता नवीन आयुक्त आले त्यांना हा विषय समजून सांगू, जर असं न झाल्यास तिथले जे चाफेकर नगर नागरिक कृती समिती आहे ती आयुक्तांच्या बंगल्यासमोर आंदोलन करेल. नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.